भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती अनेकाची जाणवणे न पे झाले तेरे सुखे न बोलोनी मुखे बोलताती अभेदोनी भेद राखीला अंगी अभेदोनी भेद राखीला अंगी वाढावया जगी प्रेम सुख जाणवणे न पे झाले तेरे सुखे न बोलोनी मुखे बोलताती टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ मोड लोकपाळ करावया जाणवणे न ते झाले तिने सुखी बोलून मुखे बोलताती तुका म्हणे हेतू आहे तया ठावे तुका म्हणे हेतू आहे तया ठावे देवी एका भावी जाणी चला जाणवणे न ते झाले तेने सुखे न बोलोनी मुखे बोलताती पांडुरंगा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता काय माझे वाणी मानेल संतांची रंजव चित्ताची अपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे देवी प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वराय भक्ताचा महिमा भक्ताची जाणते दुर्लभया गती अनेकाची जाणवणे न ते झाले तेने सुखे न बोलोनी मुखे बोलताती अनंत कृपा भूषित भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाल आहे विश्वमावली संजीवन समाधी चरण सामित्यात उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सत्संग मंडळाच्या वतीने ग्रंथ सम्राज्ञी सप्तशताब्दी रजत महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न झालेला हा उत्सव या उत्सवात आपण 7व्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहोत। महाराजांचा 5 चरणाचा भंग या प्रसंगाकरता आपण निवडलेला आहे। भगवत भक्ताचा मोठेपणा समजण्याकरता कोण लागतो याचं उत्तर या अभिनयामध्ये आहे।
जगामध्ये काही गोष्टी सामान्य असतात, काही गोष्टी विशेष असतात. तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये ब्रह्म हे सामान्य आहे आणि त्यावर आगंतुक निर्माण झालेली माया ही विशेष आहे. पण ती विशेष माया काही प्रसंगामध्ये परमात्म रूप होते. एक महाराजांचा अभंग आहे, माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंगाने छाया दयापुरी. सगळ्यात येते प्रसंग. हा मोठेपणा जो आहे तो मोठेपणा माणसाला माहीत पाहिजे. प्रत्येकात काही विशेषत्व आहे. जडामध्ये गुणधर्म असतात, चैतन्यामध्ये महिमा असतो. जडाचा काही वेळा गुण असतो, काही वेळा धर्म असतो आणि चैतन्याचा जो असतो महिमा असतो. जडाच्या बाबतीमध्ये रूपांतर असतं आणि चैतन्याच्या बाबतीमध्ये वेशांतर असतं. जड नेहमी रूपांतरित होत असतं. पण बघा, हे दोन मृदंग आहेत. काही काळात झाड असणार आहे, कोणीतरी ते झाड तोडलेलं असणार आहे, त्याचे ठोकळे बनवलेले असतील आणि मग ते सुताराने विशिष्ट प्रकारचं त्याला आकार दिलेला असेल. हे त्याचं रूपांतर बदलत गेलेलं आहे आणि आता त्या माऊलींच्या दरबारामध्ये ते मृदंगाच्या माध्यमात सेवा करण्यात आहे. पण हे असंच राहणार आहे तर काय, पुन्हा याचं रूप बदलणार आहे. जडाचं रूप बदलत असतं. एकदा गंमत अशी झाली, एका बैठकीमध्ये 4-5 मित्रमंडळी बसलेली होती आणि समोर एक मातीची घागर होती. सहज एकाने प्रश्न निर्माण केला, का या घागरीचा जो नाश करेल त्याला मी 15,000 रुपये बक्षीस देतो. त्याला वाटलं नाश करणं काय अवघड आहे, एक काठी घेतली भाड पण त्याच्यावर टोला मारला, झाला नाश. पण ती माणसं बुद्धिमान होती. त्याने जाऊन नाश झाला नाही, काय झालं, रूपांतर झाले. नाश होणं वेगळं आणि रूपांतर होणं वेगळं. पहिली मातीची घागर होती, आता खापर झाले, नाश कुठं झालाय. त्याने पुढे पाऊल टाकला, एक दगड घेतला, सगळ्या खापराला असं बारीक अशा प्रकारचं गेलं, माती गेली त्याची. त्याला म्हणाल नाश होता. अरे नाश झाला नाही, खापराचं रूपांतर मातीत झालंय तर नाश झालाय. पुढे त्याने आमचं डोकं चालवलं, सगळी माती उचलली एका पाण्यामध्ये येऊन टाकली, झाला नाही नाश. नाश झाला नाही, ती माती पाण्यामध्ये रूपांतरित झाली. मला सांगायचं, जगाचं हे रूपांतर होत असतं आणि चैतन्याचं देशांतर असतं. चैतन्यामध्ये 3 प्रकार आपण पाडूया. एक निर्गुण निराकार असा भगवान परमात्मा चैतन्य, दुसरं भक्त चैतन्य आणि तिसरं जीव चैतन्य. जीव चैतन्य याचं देशांतर होत असतं. ते देशांतर त्याच्या कर्माच्या द्वारे होत असतं. आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, या ते भोगावया या वेदिहाय का. आपण वेशांतरित झालो आहोत. हे वेशांतर आपल्या कर्माप्रमाणे झालेलं आहे. सतिकर्म मुले विपाको जात्यावर भोगा हा सांगितारिकाकार म्हणतात. मनुष्य जन्माला येत असताना जात, आयुष्य आणि भोग हे प्रारब्धाप्रमाणे होत असतात. फक्त या अपवाद एकच आहे, अत्युत्कट आहे पुण्य पाप आहे हे फलमष्ट. अतिउत्कट पुण्य केलं किंवा अतिउत्कट पाप जर केलं तर इथंच त्याचं फळ मिळत असतं. उदाहरणार्थ राजा दशरथ आयुष्यामध्ये संतती नव्हती आणि पूर्वीचा काळ असा होता की प्रत्येक कुळाचे गुरु असायचे, त्याला कुळगुरू म्हणायचे. आता कुळगुरू फक्त युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, बाकी दुसरीकडे कुळगुरू राहिलेले नाही. किंवा रघुवंशाचे कुळगुरू वशिष्ठ. राजा दशरथाने आपली तक्रार सांगितली, महाराज रघुवंश संपण्याच्या मार्गावर एक पुढे संतती नाही, काय करणार आहे. तुमच्यावर जबाबदारी आहे, तुम्ही तुमचं तो सामर्थ्य खर्च करा, पण माझ्या वंशाची वृद्धी झाली पाहिजे. तर वशिष्ठाने सांगितलं, विभांड पुत्र ऋषिशृंग आहे, त्याला आणवा आणि त्याच्याकडनं यज्ञ करा. यज्ञ केल्यानंतर मग मात्र तुम्हाला मुलं होतं. इथे आपल्याला माहित आहे, यज्ञ केला गेला आणि राजा दशरथाच्या प्रारब्धामध्ये मूलबाळ नसताना सुद्धा 4 मुलं झाली. याचं कारण अत्युत्कट आहे पुण्य पाप आहे एह फलमष्टी. अतिउत्कट पुण्य किंवा अतिउत्कट पाप झालं की इथंच अशा प्रकारचं फलमोक्षण मिळत असतो. मला सांगायचंय, जीवाचं हे विषांतर होत असतं. भगवत भक्तांचं जे विषांतर होत असतं ते त्यांच्या इच्छेप्रमाणे होत असतं आणि परमात्म्याचं जे विषांतर असतं ते भगवत भक्ताच्या ध्यानाने किंवा इच्छेने होत असतं. विठ्ठल
एक गरजेचं असतं, ते दुसरं प्रेमाचं असतं. शास्त्रकार देवाचं वेशांतर ते गरजेने सांगतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारताद्य कालमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे गरजेचं वेशांतर आहे. दुसरं प्रेमाचं वेशांतर आहे. ऋणभेद वया भक्ताच्या प्रेमाने भगवान परमात्मा अवताराला येतात. भगवंताच्या वेशांतराची दोन कारणं आहेत. संत वेशांतर करतात, वैकुंठातून येतात तर येत असताना ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेने येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण ते स्वतःच्या इच्छेने येतात. आणि देवाचं वेशांतर मात्र परतंत्र असतं. ते आपल्या आपल्या कर्माप्रमाणेच होत असतं. आपल्या संस्कृतीमध्ये सगळे सिद्धांत अत्यंत उत्कृष्ट आहेत, पण एक जगात सर्वश्रेष्ठ सिद्धांत जर कोणता असेल तर भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हा सिद्धांत अत्यंत स्थूल सिद्धांत आहे. या जन्माच्या अगोदर आपण कोणीतरी होतो, या जन्माच्या नंतर आपण कोणीतरी असणार आहोत. कोणी होतो याला पूर्वजन्म म्हणतात, कोणी असणार आहोत याला पुनर्जन्म म्हणतात. रामायणातला प्रसंग आपल्याला माहित आहे. भगवान रामचंद्र जेवण करत होते, भगवती सीता माता वाढत होत्या. जेवता जेवता प्रभूंचं लक्ष एका दृश्यावर गेलं आणि भगवान स्मित हसले. हसल्याबरोबर भगवती सीता मातेच्या डोक्यात नोंद झाली. मोठ्याच्या प्रत्येक गोष्टीची नोंद होत असते. नोंद झाल्याबरोबर ताबडतोब पुढे गेल्या. का हो तुम्ही हसलात, का बरं हसलात मला सांगा. तसंच हसण्यासारखं दिसतं म्हणून हसलो. नाही मला सांगा का हसला. एक वाक्य सांगतो. हास्य जेव्हा केव्हा निर्माण होतो, विसंगती हा हास्याचा आत्मा आहे. पुन्हा सांगतो, हास्यरस केव्हा निर्माण होतो. काही कीर्तनकार विनोद करतात म्हणजे विसंगती करतात. विसंगती हाच हास्याचा. मी नमुना सांगत असतो. एका मुलाने बापाच्या कपाटातला एक अल्बम काढला. तो त्याच्या आईच्या बापाच्या लग्नाच्या फोटोचा अल्बम होता. पहिल्या पानापासून तो शेवटच्या पानापर्यंत त्याने तपासला आणि आपल्या बापाकडे जाऊन रडत रडत बोलायला लागला, बाबा तुमच्या आणि आईच्या लग्नात माझा फोटो कसा काय निघाला नाही. हा विसंगतीचा भाग आहे. बापाने सांगितलं गावाला गेल्यामुळे तुझा फोटो आला नाही, ही देखील विसंगतीच आहे. तेव्हा विसंगती झाल्यामुळे भगवान परशुरामचंद्र जेव्हा हसले, भगवती सीता मातेने आग्रह धरला, मला सांगा का हसला. भगवान परशुरामचंद्र सांगतात, समुद्री मुंगळ्याची ओळ आहे ना, मुंगळ्याच्या ओळीमध्ये एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चालला. वरच्या मुंगळ्याला बघून हसलो. काय हो त्यात हसण्यासारखं आहे. तो कीटक आहे. कीटक धर्मानुसार पाठीवर बसून चालला, त्यात हसण्यासारखं काय आहे. भगवान म्हणतात की ते वरचा मुंगळा सामान्य नाही, मागच्या जन्मामध्ये तो इंद्र होता. पुण्य संपलं आणि पुण्य संपल्यानंतर तो आता मुंगळ्याच्या जन्माला. काय असते, पद जरी गेलं तर सवय जात नसते. कंसात वाक्य ठेवून द्या. पद जरी गेलं ते सवय जात नाही. त्याचं इंद्रपद गेलं, इंद्रपदावर असताना त्याला ऐरावतावर बसण्याची सवय होती, पण ते पद गेले आता
पण सवय मात्र गेली नाही. म्हणून ऐरावत बसण्याची सवय न गेल्यामुळे ती भूक तो दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून भागू लागलाय. आता हातू करून मला तू सांगण्यात येते तर जीवाचं वेशांतर आपल्या कर्माप्रमाणे होत असतो. पण हे वेशांतर अनुकूल का प्रतिकूल हा महत्वाचा प्रश्न आहे. भगवत भक्तांचं वेशांतर हे जगातच अनुकूल आहे. जगाच्या कल्याण देशांतर असतं ते संपूर्ण जगाच्या कल्याणात होत असतं. तेथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. भगवान परमात्म्याचं जे देशांतर असतं दुःखायच सुखायच, दुर्जनाला नाश करण्याकरता आणि सज्जनांना संरक्षण करण्याकरता असतं. पण जीवाचं जे देशांतर असतं ते केवळ स्वतःच्या दुःखाकरताच असतं. ज्ञानोबा सांगतात सकळ दुःख धाने भुंजी जती जिये मृत्यू जन्मे. जन्मन मरण हा जे देशांतराचा प्रकार आहे हा सगळ्या दुःखाचा ठेवा आहे. हा चुकवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न चालू असतो. काही माणसाच्या ज्या भावना आहेत त्या देहाला धरून असतात, काही भावना माणसाच्या आत्म्याला धरून असतात. देहाला धरून असणाऱ्या भावना त्या देहापर्यंतच असतात. देह बदलला की भावना बदलते. पुरुषाच्या देहातला आत्मा जर स्त्रियांच्या देहात गेला तर त्याच्या भावना बदलतात. स्त्रियांच्या देहातला आत्मा पुरुषाच्या देहात आला तर त्याच्या भावना बदलतात. पुरुषाच्या देहातला आत्मा पशुच्या देहात जर गेला तर त्याच्या भावना बदलतात. देहाला चिटकून असणाऱ्या ज्या भावना असतात त्या बदलत असतात, देहाप्रमाणे होत असतात. कल्पना करा, कडुलिंबाचा पाला माणसाला खायला जर लावला, माणूस पानं खाऊन खाऊन किती खाणार आहे? की तो कोणी प्रयोग केलेला असता तर माग सांगा. फार झालं तर 4-5 एवढी पानं मनुष्य फार झालं तर खाईल. पण तो जीवात्मा उंटाच्या देहात जर गेला तर ढीकच्या ढीक पुस्तकरी तर त्याच्या भावना बदलल्या. जीवात्म्याच्या देहाला घेतल्यानंतर त्या देहाप्रमाणे त्याला भावना निर्माण होतात. एक छोटासा प्रसंग आहे. एक खूप मोठे ज्योतिष समजणारे गुरु होते आणि अनेक शिष्याने ते ज्योतिष शिकवत होते. पाहता पाहता त्यांनी स्वतःच अशा प्रकारचं काही चिंतन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की येणाऱ्या 15व्या दिवशी दुपारी आपला 3 वाजता मृत्यू आहे. शिष्याने बोलून घेतलं, इथं बाळाओ, माझं दुर्दैव, आता माझं आयुष्य संपलेलं आहे. येणाऱ्या 15व्या दिवशी दुपारी 3 वाजता मला मरण येणार आहे. माझा अंत्यविधी करा आणि या जन्मानंतर मी पुढचा जन्म एका गावाचं नाव सांगितलं. त्या गावामध्ये एका गल्लीमध्ये एका डुकरीच्या पोटी मी जन्म घेणार आहे. माझा रंग काळा असणार आहे आणि त्याबरोबर तो पंचकल्याणी असणार आहे. पंचकल्याणी म्हणजे 4 पाय पांढरे आणि कपाळाला रेख पांढरी, त्याला म्हणतात पंचकल्याणी. असा माझा रंग असणार आहे. तुम्ही मला शोधा आणि शोधून माझ्या डोक्यात दगड घाला, त्या योजनेतून मला मुक्त करा. शिष्यानं सांगून ठेवलं. ज्योतिष बिनचूक होता. बरोबर 15व्या दिवशी दुपारी 3 वाजता त्यांचा मृत्यू झाला, अंत्यविधी झाला. पण शिष्यांच्या कोणाच्याच लक्षात ती गोष्ट राहिली नाही. गुरुची संपत्ती वाटून घेण्यात भांडणातच ते सगळे रमले. हे मला का ते तुला. भांडणं करता करता एकाला 4 वर्षानंतर आठवण आली की आपल्या गुरुने एक आपल्याला काम सांगितलं होतं, ते केलं पाहिजे कमीत कमी.
बरोबर ते गाव शोधलं, डुकरी शोधली. 4 वर्षाचं ते पिलं होतं, ते पाहिलं, नेमकं खात्री पटली, हेच आपले पूर्वजन्मातले गुरुजी आहेत. मोठा दगड उचलला आणि डोक्यात घालणार त्या पिलाला वाचा होते. नको रे मारू. का बरं? तुम्ही आमच्या मागच्या जन्मातले गुरु आहात. तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की डोक्यात दगड घालून मला मारा, मी त्या योनीतून दुसऱ्या योनीत जाईल. आता नको का म्हणता? जोपर्यंत मनुष्याच्या देहामध्ये होतो तोपर्यंत डुकराच्या देहातले भोग मला तुच्छ वाटत होते. पण जेव्हा मी डुकराच्या देहामध्ये आलो, 4 वर्ष झाले, आता या देहातले भोग मला रुचू लागले, आवडू लागले. आता मारू नका, भोग द्या. दृष्टांत संपलं. याच्याकरता सांगितलं, देह बदलला की देहाच्या भावना बदलतात. पण एक भावना अशी आहे, कुठल्याही देहामध्ये जरी गेला ती बदलत नाही. तिचं नाव आहे आत्मभावना. विठ्ठल आत्मभावनेचं सुख मस्यात मनोरूपम. सुख हे प्रत्येकाचं स्वरूप आहे आणि त्या सुखाच्या प्राप्तीकरता प्रत्येकाच्या मध्ये भावना आहे. कोणत्याही प्राण्यामध्ये बघा, त्याला सुखाची भावना आहे, पण ती भावना आत्मस्वरूपाला धरून असते. देहाच्या भावना बदलतील, पण आत्मस्वरूपाच्या भावना मात्र बदलत नाही. त्या पूर्ण करण्याची संधी फक्त मनुष्य देहामध्ये आहे. इतर देहामध्ये ती संधी नाही. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरी किंबवना एरधारी चिरा पडे, याच शरीरामध्ये संधी आहे. पण ती संधी साजरी करण्याकरता काय करावं लागतं? जीवाला स्वतःच्या बुद्धीने या गोष्टी कळत नाहीत. त्याला कोणाच्या तरी मागे जावं लागतं. जीवनामध्ये कोणाला तरी आदर्श ठरवावा लागतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आदर्श आहे. आता हे 2 मृदंगवादक आहेत, यांना विचारा, दोघांच्या पुढे कोणी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ मृदंगवादक आदर्श आहेत ना? कोणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ मृदंग वाजवणारा तो आदर्श असतो. गायकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ गायक असणारा तो आदर्श असतो. कीर्तनकाराला सुद्धा आपल्यापेक्षा श्रेष्ठ कीर्तनकार आदर्श असतो. सदाचारी माणसाला सुद्धा आपल्यापेक्षा श्रेष्ठ सदाचारी आदर्श असतो. संपत्तीवंताला आदर्श असतो, सत्ताधाऱ्यांना आदर्श असतो, आरोग्यवंताला आदर्श असतो, स्वरूपवानाला आदर्श असतो. प्रत्येकाला आदर्श आहे. तेव्हा केवळ सुखाच्या प्राप्तीकरता जीवनाला आदर्श पाहिजे. पण तो आदर्श आपण निवडत असताना मात्र कोण आदर्श निवडावा? ज्याच्या त्या क्षेत्रामध्ये आदर्श वेगळे वेगळे निवडले जातात. थोडी माफी मागून बोलतो. आपण दुसऱ्याला कसं चांगलं दिसावं याच्याकरता अलीकडे लोक नट आणि नट्यांचा आदर्श घेतात आणि तसं राहतात. कशा करता? लोकांना चांगलं कसं दिसावं, चांगलं दिसण्याकरता नट नट्यांना आदर्श घेतात. पण चांगलं कसं असावं याच्याकरता मात्र भक्तांचा आदर्श जीवनामध्ये घेतला पाहिजे. भक्ताचा आदर्श घेत असताना भक्त समजणं इतकं सोपी गोष्ट नाही. कारण भक्ताची अंतरंग लक्षण असतात. भक्त हा देहावरून समजत नसतो. ते वर्तत दिसते देही परी देही ना माझ्या ठाई, मी तयांच्या हृदयी समग्र असे संत नव्हते जगा. संत किंवा भक्त ही एक वृत्ती आहे आणि ती वृत्ती अंतरंग वृत्ती आहे. वैकुंठवाशी गुरुवारी मामासाहेबांचं एक वाक्य आठवलं. ते म्हणायचे, तुम्हाला थोर माणसं कळत वाटतात का? तुम्ही थोर व्हा. कारण थोरांना थोर कळत असतात, पोरांना थोर कळत नसतात. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल. आदर्श पुरुष करण्याकरता काय करावं लागेल? आपण तेवढं मोठं व्हावं लागेल. अडचण फार मोठी याच्यामध्ये येत आहे.
या मोठ्या आदर्श महापुरुषाला खऱ्या अर्थानं समजून घेण्याकरता कशाने समजवता येईल ते कसं समजतील उत्तर अभंगाच्या पहिल्या महिमा भक्तची जाणती दुर्लभया गती अनेकासी भक्तांचा मोठेपणा भक्तच ओळखू शकतात। जगामध्ये कुठल्याही गोष्टीचा फायदा घ्यायचा असला तर त्याचा पहिल्यांदा महत्त्व कळावं लागत असतं। महत्त्व जर कळालं नाही, वस्तू एखादी मिळाली तरी महिमा जर नाही कळला तर तिचा फायदा घेता येत नाही। उदाहरण सांगतो, महाभारतामध्ये दुर्योधनाला भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन कमीत कमी 200 वेळा ते झालं असं म्हणायला हरकत नाही। पण फायदा झाला का? का नाही झाला? त्याचं कारण महिमा माहिती आहे। एखादी वस्तू मिळणं वेगळं आणि कळणं वेगळं। अगोदर कळावी आणि नंतर मिळावी, मग त्याचा फायदा होत असतो। कळाली जर नाही तर एकदम जर मिळाली तर त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग माणसाला करता येत नसतो। एक छोटासा प्रसंग, एक मेंढपाळ होता। मेंढ्या राखता राखता त्याला शेतामध्ये चमकणारा खडा दिसला। घेतला त्याने, दोरीमध्ये बांधला आणि आपल्या लाडक्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधून टाकला। एक दिवशी सकाळी मेंढ्या सोडल्या होत्या। गावातला एक रत्न परीक्षक त्याने ते पाहिलं। पाहिल्यावर मुलाला थांबवलं, अरे बाळ, तो त्या शेळीच्या गळ्यातला खडा तुला 10,000 रुपये देतो का मला? गरिबी असली म्हणजे बुद्धी नसते असं नाही ना। गरिबांना सुद्धा बुद्धी असते। तो जरी गरीब होता पण बुद्धिमान होता। त्याच्या लक्षात आलं, याती मी हा खडा विक्रीला मांडला नसताना सुद्धा याती हा म्हणतो 10,000 रुपये देतो, याचा अर्थ असा या खड्याची किंमत अधिक असली पाहिजे। त्याने तो खडा सोडला। घरी येऊन आपल्या आईला सांगितलं, आई, आपल्या गावातल्या एका माणसाने या खड्याला 10,000 रुपयाला मागितले। आई बुद्धिमानच होती। गावातल्या एका मोठ्या सराफाकडे ती गेली। सांगितलं, का हो, हा खडा 10,000 मागितला, खरी याची किंमत काय? तो सराफ प्रामाणिक होता। त्याने सांगितलं, बाई, याची किंमत मी करू शकत नाही। याची खरी किंमत जर करायची असेल तर मुंबईला ज्वेलर्सकडे जावं लागेल, तोच याची खरी किंमत करू शकेल।
आज तर मी तुमच्या बरोबर येतो, पण इथं याची किंमत होणार नाही. तो ज्वेलर्स आणि ती बाई तो खडा घेऊन गेली मुंबईला. एका चांगल्या ज्वेलर्सकडे खडा नेला. इथं याची किंमत, त्याची किंमत 10 लाख रुपये. कारण तो जातीवंत हिराच होता. 10 लाख रुपये किंमत झाल्यानंतर आता तो खडा श्रीमंताच्या अंगठीत बसेल का मेंढीच्या घरीत जाईल? मेंढीच्या घरात आता नाही जाणार. आता तो श्रीमंताच्या अंगठी बसेल कारण त्याचा महात्म्य माहीत जाईल. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद भक्ती सांगतात, तस्य महात्म्य ज्ञानात परमात्म्याची भक्ती कोण करू शकतो? ज्याला त्याचं महात्म्य माहीत झाले तोच करू शकतो. आपल्या भक्ती परंपरेमध्ये जसं अपरोक्ष ज्ञानाला महत्व आहे, त्याबरोबर परोक्ष ज्ञानाला सुद्धा महत्व आहे. परोक्ष ज्ञान पूर्वक अपरोक्ष ज्ञान जर झालं तरच त्याला महत्व आहे. अचानक अपरोक्ष ज्ञान जर झालं तर त्या अपरोक्ष ज्ञानाचा महिमा माणसाला कळू शकत नाही. म्हणून असत्वापादक आणि आभानापादक 2 प्रकारची जी आवरणं आहेत. आता इथं काय महाराज सगळे विद्वानच आहेत, नुसतं संकेतच करण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात गुरुवर्य समोर बसल्यामुळे माझ्या मनाला बराचसा दडपणाचा एक भाग कार्य झालेला आहे. त्याच्यामुळे घामाच्या धारा सुद्धा सुटत चाललेल्या आहेत. आपलं भाग्य आहे. तो देवी तुम्हा संतांचा परी आहो, कैसेनी तरी आम्हावरी हो, या बहुवा आळुकुया जी आहो सलगी खरीच. त्या दृष्टिकोनातून आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. सांगण्याचा मुद्दा असा की आपल्याला अंतःकरणात असणारं परमात्म्याचं असद्वापादक आवरण हे परमात्म्याच्या परोक्ष ज्ञानाने जातं. परोक्ष ज्ञानातून नसेल असत्वा वृत्ती हेतुतः, अपरोक्ष ज्ञान नाशा अभाना वृत्ती हेतुतः. एखाद्या वेळेला प्रत्यक्षात जरी मनुष्य असला, त्याला विशेषपणा जर माहीत नसला तर त्याची कुटुंबना सुद्धा होऊ शकते. फार मोठं महत्व नाही. एक छोटासा किरकोळ म्हणून अनुभव सांगतो. माऊलींच्या समाधी संजीवन समाधी सोहळ्याच्या काळात आपल्या वारकरी संस्थेचे सर्व कीर्तन जवळजवळ मुक्ताबाईच्या फळावर होत असतात. वैकुंठ वार्षिक परमेश्वरदेव प्रातस्मरणीय गुरुवर्य पुन्हा महाराज यांची एकादशीची सकाळची कीर्तनं जवळजवळ 30-32 वर्ष महाराज करत होते. ज्ञानोबरांची एखादी विरहिणी म्हणा किंवा भक्ती क्षेत्रातला अत्यंत सुप्त अशा प्रकारचा अभंग निवडायचा आणि त्याच्यावर खूप अशा प्रकारचं चिंतन मांडायचं. जवळजवळ 32 वर्षानंतर 1 वर्ष असं झालं, वारी भरली होती आणि महाराजांची प्रकृती बिघडली. एकादशीच्या दिवशी पहाटे 5:30 वाजता महाराजांच्याकडे मोठे गुरु वैकुंठवासी गुरुवारी मोठे बाबांच्याकडे आला की मी आजचं सकाळचं कीर्तन करू शकत नाही, कोणालाही सांगा. निरोप आल्यानंतर मोठे बाबांनी मला हात मारून घेतली. मुक्ताबाईच्या फळावरचं सकाळचं कीर्तन तू कर. एखादा हिमालय पर्वत अंगावर यावा असं वाटायला लागलं. महाराज म्हणजे बृहस्पतीचा अवतार आणि त्यांची जागा भरून काढणं इतकं सोपं काय? मोठं काम करण्याकरता मोठी माणसं लागतात. नगारा मडवण्याकरता हत्तीचा चमडा लागतो, उंदराच्या चमड्यानं नगारा मडवत नसतो. मडत नगारा ना बने सौठवी के श्याम. मी म्हटलं बाबा माझ्याकडे काय योग्यता एवढी जागा भरून काढणं, तुम्ही कोणाला सांगा बाबा. बाबांनी आग्रह धरला, नाही रे तू काय जमताय तुला. मनामध्ये असा विचार केला, काय बिघडलंय, आपण आशीर्वाद सांगतो पण जाऊन उभं राहू. काय लज्जा असेल ती जाऊन महाराजांना लज्जा, आपण काय करायचं ते नुसतं जाऊन उभं राहू. 7:30 वाजलेले होते, भजन चालू होतं. त्या संस्थेचं खातं म्हणजे अत्यंत साधं बोळ, ना भालदार ना चोपदार. किती जरी यात्रेची गर्दी असली तरी कीर्तनकाराने आपुली आपण करा सोडवं अशी पद्धती असते. तेव्हा फेटा बांधून आणि जेव्हा गेटच्या तोंडाशी राहून उभं राहिलं, उभं राहिल्यानंतर जवळची जी माणसं होती त्यांना म्हणू लागलो, विठोबावर मग भजन चालू होतं, हो मला मध्ये जाऊ द्या. हो मध्ये जागा नाही. आता काय करणार? शेवटी मी सांगितलं, अहो तुम्ही जे कीर्तन ऐकायला आलात ना तो कीर्तनकार मीच आहे ना. असे कीर्तनकार रगड गेले, कोणी आज जाऊ दे ना. शेवटी विनेकरी पाहत होते विठोबा रत्नाचं भजन चालू हे तर काय येत नाही. त्यांनी लक्षात घेतलं, भजन थांबवलं आणि सूचना केली, हो ते गेटला जे फेटा बांधून उभे येऊ लागलेत ना त्यांना मध्ये येऊ द्या, त्यांचंच कीर्तन आहे. मग लोकांनी मला जागा दिली, माझ्या सांगण्यानं मला नाही जागा दिली. काय बोललो, एखाद्याला प्रत्यक्षात तरी मनुष्य दिसला तरी परंतु त्याचं परोक्ष ज्ञान जर नसेल तर तेही देखील उपयोगाला येत नाही. अपरोक्ष ज्ञानाला किंमत तेव्हाच येते
की जेव्हा परोक्ष ज्ञान असतं तेव्हाच अपरोक्ष ज्ञानाला किंमत देत असते. आता या अभंगामध्ये महाराज सांगतात, भक्तांचा जो मोठेपणा आहे तो कोण जाणतो? भक्ताचा महिमा भक्तची जाणती. जाणती या शब्दाचा विचार करत असताना आपल्याला कोणता अर्थ घ्यावा लागेल? इथं आपल्याला दोन्ही प्रकारचे अर्थ घ्यावे लागतील. भक्ताचा परोक्ष मोठेपणा भक्तच जाणतात आणि भक्ताचा अपरोक्ष मोठेपणा देखील भक्तच जाणतात. पण काही वेळेला जाणणे या शब्दाचा अर्थ अनुभवणे असंच करावं लागत असतं. जाणे भक्तीचा जेव्हा परोक्ष ज्ञान म्हणा आणि त्याच्याबरोबर अपरोक्ष देखील दोन्हीचा अर्थ करावा लागतो. तसं भक्ताचा मोठेपणा भक्तच जाणतात याचा अर्थ त्यांना परोक्ष ज्ञानही असतं आणि अपरोक्ष ज्ञानही असतं. अभंगाचं चिंतन मांडत असताना आपल्याला इथे दोन प्रकारचा विचार मांडावा लागतो. भक्ताचा महिमा भक्तची जाणते याचा अर्थ भक्त स्वतःचा मोठेपणा ओळखून घेतात असा एक अर्थ असेल का? किंवा एका भक्ताचा महिमा दुसरे भक्त जाणतात असं असेल का? दोन्ही अशा प्रकारचा विचार आपल्याला करावा लागत असतो. दोन्ही प्रकारचा विचार करत असताना पहिला जो विचार आहे भक्ताचा मोठेपणा भक्त स्वतः जाणतो. वास्तविक भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये ज्ञानोबांनी म्हटलंय, आपले मान नेणे. परमात्म्याला आपण किती मोठा आहोत हे त्याला कळत नाही, पण भगवत भक्ताला आपण किती मोठे आहोत हे त्यांना कळतं. अणु रेणू या ठोकडा तुका आकाश गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. आपला मोठेपणा आपलं सामर्थ्य आपला महिमा त्यांना आपण स्वतःला देखील कळत असतो.
लक्षवेधी. त्यांचा महिमा काय सांगेन मी, समाधानाचं करणार आहे. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर स्वतःचा, ही फक्त नम्रत आहे. काय वर्णू म्हणतात आणि अभंगचे अभंग वर्णन करतात, याचा अर्थ काय? तेव्हा भक्तच भक्ताचा महिमा जाणतात, ही गोष्ट खरी. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. त्यांच्या विना तो दुर्गम आहे, पण त्यांना स्वतःला दुर्गम नाही. आणि दुर्गम जर असता तर 5 चरण कशी निर्माण झाली असती? इथं थांबले असते महाराज. 5 चरणाची निर्मिती ज्याची होते त्याची त्यांना तो कळालेला आहे. मी काय वर्णन करून म्हणतात ते फक्त त्यांची नम्रता आहे. त्या नम्रतेमध्ये बऱ्याचशा प्रकारे कसा 8-10 मिनिटं तुम्ही चिंतन वाढेल तर पुन्हा अभंग तसाच आहे, अधिक इकडे पलीकडे वळत नाही. तर एवढंच आपण लक्षात घ्या की अत्यंत नम्रत आहे, पण त्यांना कळतं. परमात्म्याला आपलं स्वरूप किती मोठे ते त्याचं त्याला कळत नाही, पण संतांना मात्र आपलेपणा मोठेपणा कळतो. मी वासुदेव तत्वता म्हणतात. कोण विचारिता आहे ठाऊक सौभाग्य संताना हे मागता का, ह्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. आणि कळतात म्हणूनच आपण 2 पक्ष मांडले होते. भक्त स्वतःचाच महिमा स्वतःच कळून घेतात का, हा एक अर्थ होऊ शकतो. दुसरा अर्थ आहे इतरांना तो कळत नाही. भक्तांना एका भक्ताचा मोठेपणा दुसऱ्या भक्तांना कळतो, हा दुसरा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. वैकुंठवासी परमशिवदेव पातस म्हणे गुरुनाम गुरु बंकर स्वामी महाराजांची म्हण होती. खेळ जाणे खेळाडी और क्या जाणे अनाडी, पारदियाच्या खुणा जाणतेनेची साधाव्या. हो, जो ज्या क्षेत्रातला असतो तो त्या क्षेत्रातलाच असतो. वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वामी महाराज दृष्टांत सांगायचे, कारण ते दृष्टांत जरी सामान्य असले तरी परंपरेने फार महत्वाचे, ते आपण त्याचं सुद्धा कुठेतरी लक्षात पुढे आणलं पाहिजे. एक बहुरूपी होता म्हणतात, आणि तो बिनचूक अशा प्रकारचा सोंग करायचा. कोणती विद्या असू द्या, कला असू द्या, तिला राजाचा आश्रय असण्याची गरज आहे. अनाश्रयान शोभंते पंडिता वनिता लता. तो राजाश्रय मिळावा याच्याकरता राजाकडे गेला. त्याने आपलं निवेदन मांडलं, राजे मी एक कलाकार आहे, मी बहुरूपी आहे आणि मला सोंग व्यवस्थित सजवता येतं. मला तुमच्या दरबारामध्ये ठेवून घ्या आणि मला काही तुमची वृत्ती द्या, म्हणजे ते जगण्याकरता साधना द्या. राजाने सांगितलं ठीक आहे, मी ठेवेन तुला माझ्या दरबारात, पण तुझी परीक्षा घेतल्याशिवाय ठेवणार नाही. परीक्षा घ्या. राजानं रोज एक नवीन प्रकारचं सोंग सांगायचं आणि त्या बहुरूपीने बरोबर ते सोंग सजवायचं आणि राज दरबारामध्ये यायचं. अगदी त्याला वर्ष मान्यता निर्माण झाली. शेवटच्या दिवसाची परीक्षा होती आणि राजाने सांगितलं उद्या बैलाचं सोंग करतो बैलाचं सोंग. पण सरकार, बैल काही राजवाड्यात येत नसतो बरं काय. बैलाचं सोंग जर पाहायचं असेल तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल, कारण बैल रस्त्यावरच असतो. तो राजवाड्यात कसा येणार आहे? ठीक आहे म्हणाले, रस्त्यावर येतो मी पाहण्याकरता. बहुरूपेने दुसऱ्या दिवशी हुबेहूब बैलाचं सोंग घेतलं. ते मान हलवणं, हंबरणं, शेपूट हलवणं, सगळी बैलाची क्रिया तो करू लागला. इतक्यात ते राजाने पाहिल्यानंतर खुश झाला आणि खुश झाल्यानंतर राजाने आपल्या कंठातला नवरत्नाचा हार काढला आणि बहुरूप्याला तो दिला. इतक्यामध्ये एक गुराखी मुलगा आला होता. त्याने बैलाचं सोंग घेतलेलं तपासण्याकरता पायामध्ये खडा घेतला आणि तो हातामध्ये घेऊन त्या बहुरूप्याच्या अंगावर टाकला, म्हणजे तो बैलाच्या अंगावर टाकला. आता जनावराचा स्वभाव आहे, अंगावर अचानक एखादी गोष्ट पडली की ते अंग थरथरतं, भोवरा करतं. त्याला खेड्याच्या भाषेमध्ये भोवरा म्हणतात. भोवरा करतं. बहुरूप्याने विचार केला, या अर्थी आपल्या अंगावर हा खडा आलाय, हा खडा काही उगीच आला नाही, या खड्याच्या पाठीमागे फार मोठा हेतू आहे. आपली खरी तपासणी याच्या पाठीमागे आहे. तो खडा अंगावर पडल्यानंतर त्या बैलाने आपलं अंग थरथरवलं, भोवरा निर्माण केला आणि भोवरा निर्माण केल्यानंतर तो गुराखी अत्यंत खुश झाला. वा रे वा, सोंग असावं तर असं असावं. त्याच गुराख्याने बक्षीस म्हणून डोक्यावर असलेली टोपी 3-4 ठिकाणी फाटलेली, 4 महिने न धुतलेली अशी टोपी ती उतरली आणि त्या बहुरूप्याला सांगितलं, हे बहुरूपी, अरे मी खुश झालो आहे, ही टोपी घे, तुला बक्षीस.
भोग पेण्याची टोपी हातामध्ये घेतली आणि सगळ्या समाजामध्ये उंच हात करून सांगितलं, माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मौल्यवान बक्षीस जर मिळालं असेल तर ही टोपी आहे. राजा समक्ष होता. विचार केला, काय भानगड, याचं डोकं फिरलं का? नवरत्न कार मी दिला आणि माझ्या बक्षिसाची स्तुती नाही आणि या टोपीची तो स्तुती करतोय. अरे तुला काही कळतं का? किमती कळतात का? तो म्हटला, सरकार मी वस्तू पाहत नाही, वस्तूच्या पाठीमागे परीक्षा घेण्याची वृत्ती पाहतो. बैल कसा तपासावा हे तुम्हाला नाही कळत, याला कळतंय आणि याने कळल्यामुळे माझ्या अंगावर खडा टाकला. मी लक्षात घेतलं खरी परीक्षा आता माझी याच्यातून आहे आणि मग त्यावेळेला मी अंग थरथरवलं. माझी खरी परीक्षा झाली. पण टोपीची किंमत बाजारात कमी असू द्या, पण या पाठीमागच्या वृत्तीची किंमत सर्वात श्रेष्ठ आहे. खेळ जाणे खिलाडी और क्या जाणे अनाडी. भक्ताचा महिमा भक्तची जाणती. एका भक्ताचा मोठेपणा दुसरा भक्त जाणतो किंवा त्या भक्ताचा मोठेपणा तो स्वतःचा जाणतो. असे दोन्ही अर्थ घेतले अनर्थ होणार नाही. दुर्लभ या गती अनेक आहे. भक्तीच्या गती इतरांना दुर्लभ आहे. आता आणि कोण जगामध्ये परमार्थ सुद्धा करणं साधना करणारे अनेक आहेत. ते निष्काम कर्मयोगी असतील, हठयोगी असतील, सांख्ययोगी असतील, अनेक योगी असतील, पण सर्वांना मात्र या गती दुर्लभ आहेत. ही जी काही प्रवृत्ती आहे, ही जी वाटचाल आहे, ही वाटचाल मात्र इतरांना दुर्लभ आहे. कारण भक्ती प्रेम सुखने नव्हे अनेका, पंडित वाचका ज्ञानी आहे. बाकीचं क्षेत्र वेगळं आहे आणि भक्तीचं क्षेत्र वेगळं आहे. याच्यामुळे तो महिमा त्यांनाच कळत असतो. महाराज त्यांनाच का कळावा, इतरांना का कळू नये? उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये बोलू लागले. म्हणून इतरांना त्यांची गती कळत नाही. भाषा आहे त्यातल्या त्यात खऱ्या अर्थानं मराठी भाषा सगळ्यात अवघड आहे. एक पासून सांगतो, लोकमान्य टिळकांच्याकडे ज्याची मातृभाषा इंग्रजी आहे असा मनुष्य आला. त्याने मराठी भाषेचे व्याकरण, मराठी भाषेचे शब्दकोश पाठ केले आणि लोकमान्य टिळकांना सांगितलं, टिळक आता मला मराठी भाषा कळणार. लोकमान्याने विचारलं, कोणी शिकवली आहे? काय शिकायचं कारण आहे? आता बाजारामध्ये पुस्तकं मिळतात, कॅसेट मिळतात, काही जायचं काही शिकायचं काही कारण नाही. लोकमान्य टिळकांनी सांगितलं, अरे बाबा
मराठी भाषा अशी कळत नसते, पुस्तकातून कळत नाही. काय कळत नाही म्हणता? माझी परीक्षा घ्या. ठीक आहे म्हणाले, समोर घर आहे ना, घरी जा आणि घरी मालक आहेत का विचारून घे. आणि अत्यंत शुद्ध मराठी भाषेमध्ये समोर घर मालकीने होती, विचारलं घरी मालक आहेत का? घर मालकीने उत्तर दिलं, अहो टोपी खुंटीवर दिसत नाही. अहो टोपी विचारत नाही मी, घर मालक विचारतो. काठी कोपऱ्यात दिसत नाही. अहो काठी विचारत नाही मी, घर मालक विचारतो. जोराय जागेवर दिसत नाही. याला वाटलं हिलाच मराठी कळत नाही. चला लोकमान्यांच्याकडे मी सांगू लागला, काय लोकमान्य मला पाठवलं त्याच्याकडे, तिला मराठी भाषा कळेना. मी विचारतो घर मालक आहेत का? ती सांगते टोपी खुंटीवर नाही, काठी कोपऱ्यात नाही, जोडा जागेवर नाही. लोकमान्य हसले. म्हणूनच म्हटलं मराठी भाषा लवकर कळत नाही. कारण आमच्या संस्कृतीमध्ये सौभाग्यवती महिला मालक नाहीत असा अशुभ शब्द कधी बोलत नाही. तिचं त्यांनी पर्याय काढला, तुला कळालं नाही त्याला काय करणार. हे जर सामान्य लोक भाषेतलं कळत नाही तर संतांची भाषा ही समाधी भाषा आहे महाराज. शास्त्र भाषा, लोकभाषा, समाधी भाषा. समाधी भाषेतलं कसं करणार आहे त्या कळण्याकरता आपण थोडंसं परंपरेतून त्यांच्या हृदयापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करूया. महाराज म्हणतात जाणोनी नेणते झाले तेने सुखे. त्यांना अगोदर ज्ञान झालं, ज्ञान झाल्यानंतर पुन्हा अज्ञान झालं आणि मग त्या सुखाने ते ज्ञानाच्या नंतर अज्ञानी झाले. आपण सर्व अभ्यासू आहोत. हा एक प्रकारचा व्याघात आहे. एकदा जाणतं म्हणायचं आणि एक पुन्हा त्याला नेणतं म्हणायचं, हा व्याघात नाही का? आपल्याला व्याघाताची उदाहरणं अनेक माहीत आहेत. एक गंमत सांगतो, एक गोष्ट सांगतो. सगळ्या जगातल्या गोष्टीमध्ये लहान गोष्ट आहे, फक्त लक्ष दिली तर कळेल, नाही तर तशी कळणार नाही. गोष्ट सुरू करतो. एक म्हातारी आजीबाई होती आणि ती लहानपणात मेली, गोष्ट संपली. ते जसं असावं तसंच प्रकार आहे. जाणून नेणे ते झाले तेने सुखे. ज्ञान झाल्यानंतर पुन्हा अज्ञानी सुखामुळे झाले, कसं काय शक्य आहे? त्याचे काही प्रकार आहेत नाही. अज्ञानोत्तर अज्ञान, ज्ञानोत्तर ज्ञान, अज्ञानोत्तर ज्ञान आणि ज्ञानोत्तर अज्ञान असे 4 विकल्प आहेत. अज्ञानोत्तर अज्ञान, अगोदर अज्ञानी आहे पुन्हा आणखीन अज्ञानी झाला, त्याला म्हणतात अज्ञानोत्तर अज्ञान. एक मुलगी लग्नाला आलेली आणि मुलाकडली मंडळी पाहण्याकरता गेली. पाहत असताना कोणीतरी वृद्ध मनुष्य समोर येतो, कपाळाला कुंकू लावतो, लक्ष्मीपूजन करतो आणि प्रश्न विचारतो. ते घर होतं मोठ्या श्रीमंताचं घर. अलीकडे अतिश्रीमंताची व्याख्या बदललेली आहे. जी पूर्वी गरिबाची व्याख्या होती ती आता सध्या अतिश्रीमंताची व्याख्या. पूर्वी गरिबाची व्याख्या अशी होती, ज्याच्या घरची चूल पेटत नाही त्याला गरीब म्हणत होते. आता तीच व्याख्या अतिश्रीमंताची झाली आहे. अतिश्रीमंताच्या घरची चूल पेटत नाही, कोणी कष्ट करायचे? आयते खानावरचे डबे आणायचे आणि खायचे खायचे. पाहुणा आला तर त्याने एकादशी धरायची. असे काही तरा एक प्रकारची अशा घरची ती मुलगी होती. त्या मुलीला स्वयंपाकातलं काही कळतंय काही पाहण्याकरता जो तपासणारा जो होता तो थोडा बुद्धिमान होता. त्याने ते कुंकू वगैरे लावला, हातामध्ये नारळ दिला, विचारायला सुरुवात केली, बाळ तुला स्वयंपाक करता येतो का? तिने एका शब्दामध्ये उत्तर द्यायला सुरुवात केली, ते पण माहिती आहे. पुरणपोळी कशी करतात ते पण माहिती आहे. गुलाबजाम कसे करतात ते पण माहिती आहे. श्रीखंड कसे करतात ते पण माहिती आहे. विचारण्याचा प्रश्न बदलायचा पण उत्तर मात्र बदलायचं नाही, उत्तर एकच असायचं, ते पण माहिती आहे, ते पण माहिती आहे, ते पण माहिती आहे. विचारणारा संभ्रमामध्ये पडला, तिला काय माहित आहे याला माहित होईना. पण त्याने विचार केला, हिला खोडचा प्रश्न विचारल्याशिवाय आपल्याला माहित होणार नाही. शेवटी प्रश्न विचारला, हे बाळ चहा तयार करत असताना रॉकेलची भोंडी देतात ना, हा ते पण माहित आहे. मग कळालं की हिला काय माहित आहे ते त्याला पुन्हा कळालं. अज्ञानोत्तर अज्ञान. दुसरं असतं ज्ञानोत्तर ज्ञान. ज्ञान झाल्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये अभिमान निर्माण झाला, त्याला म्हणतात ज्ञानोत्तर ज्ञान. ज्ञानोत्तर ज्ञान हे धोकादायक आहे. ज्ञान व्हावं पण ज्ञानोत्तर ज्ञान याचा अर्थ ज्ञानाचा अभिमान नसावा. ज्ञानामध्ये एक मोठा दोष आहे, नवल अहंकाराची गोठी.
विशेषण लगी अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी ना हो. ज्ञान झालं की त्याचं कुठेतरी द्वंद निर्माण होतो. मला एक छोटासा प्रसंग आहे. आपल्या देशामध्ये वामन पंडित होऊन गेले, मोठे विद्वान होते, दिग्विजयी पंडित म्हणतात त्याला. कोणी विद्वान मनुष्य कळाला की त्याने त्याला आव्हान द्यायचं, माझ्यासमोर चर्चा करण्याकरता वाद घालण्याकरता नाही एक तर मला मग विजयपत्र लिहून दे. असे कित्येक विजयपत्र त्याने जमा केली होती आणि उंटावर भरून ते शिष्यासकट प्रवास करत होते. प्रवास करता करता काशीला गेले. दुपारची वेळ होती, जेवण झालं. जेवण झाल्यानंतर एका पिंपळाच्या झाडाखाली वामकुक्षी करण्याकरता पडले. आपल्याकडे तो शब्द वामकुक्षी. वामकुक्षी म्हणजे डाव्या अंगावर झोपणं. का झोपावं? ऋषीमुनींचं ज्ञान मात्र प्रगल्भ होतं महाराज. दुर्दैवाने आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, हा प्रश्न वेगळा आहे. कारण आपल्या श्वासोश्वासामध्ये कधी चंद्रनाडी चालू असते तर कधी सूर्यनाडी चालू असते. डाव्या नागपुडीला चंद्रनाडी म्हणतात, उजव्या नागपुडीला सूर्यनाडी म्हणतात. चंद्रनाडी चालू जर असेल तर शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो आणि सूर्यनाडी चालू असेल तर शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. खाल्लेलं अन्न पचण्याकरता सूर्यनाडीची गरज आहे. ती सूर्यनाडी चालू करायची असेल तर आपण डाव्या अंगावर काही 10-15 मिनिटं जर पडलो तर डावं अंग दबलं जातं आणि बरोबर सूर्यनाडी चालू होते. त्याकरता वामकुक्षी करण्याची पद्धती आहे. किंवा वामन पंडित एका पिंपळाच्या झाडाखाली वामकुक्षी करत होते. योगायोगाने ते पिंपळाला 4 फांद्या होत्या. 4 फांद्यापैकी 3 फांद्यावर ब्रह्मपिशाची मालकी करून होते. वामन पंडितांना ब्रह्मपिशाची भाषा समजत होती. ब्रह्मपिशाच्या आपसामध्ये म्हणत होते, का हो, या झाडाला 4 फांदे आहेत, पण आपण तिघेजण 3 फांद्याचे मालक झालो. 1 फांदी मोकळी आहे, ती कोणाकरता असेल? दुसऱ्या ब्रह्मपिशाच्यानं सांगितलं, काळजी करू नका, खाली जे झोपलेत ना ते आपल्यासारखेच अभिमानी झाले. त्याच्यामुळे ते जेव्हा देहाने पडतील तेव्हा ते आपल्यासारखे ब्रह्मपिशाची होतील आणि 4थ्या फांदीचे मालक होतील. अर्थ असा आहे, ज्ञानोत्तर ज्ञान का झालं की त्याचा परिणाम माणसाच्या जीवनामध्ये अभिमान निर्माण होतो. एक प्रकारची ती दुर्गती आहे. अज्ञानोत्तर ज्ञान, अज्ञान संपल्यानंतर जेव्हा ज्ञान व्हावं पण तेव्हा त्या ज्ञानामध्ये पुढे आणखी पुन्हा ज्ञानोत्तर ज्ञान घडलं, मग मात्र त्याच्यापासून अपाय होतो. याच्याकरता भगवत भक्त मंडळी ते ज्ञानोत्तर अज्ञानामध्ये जातात. ज्ञान गिळवणी गावा गोविंदला. ज्ञान गिळण्याची त्यांची किंमत कला असते. ज्ञान गिळणं वेगळे म्हणा. नवला अहंकाराची गोठी विशेषण लगी अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नासवी. गंमत असे महाराज, ज्याच्यामुळे अहंकार घालवावा ते साधन करावं तेच उलट त्याचं सहाय्यक होऊ शकतं. थोडे माफी मागून बोलतो. भजन कीर्तनामध्ये मृदंग वाजवल्यानंतर अभिमान जावा का राहावा? जावा. या दोघांचं सांगत नाही, बाहेरचं सांगतो. उगीच वाटतं आमच्यासारखं कुणाला वाजवता येतं. कीर्तन भजनामध्ये चाली म्हटल्यानंतर अभिमान जावा का राहावा? जावा. इथलं कोणाचं सांगत नाही, बाहेरचं सांगतो. उगी वाटतं आमच्यासारखं कोणाला गायन करता येतं. कीर्तन केल्यानंतर अभिमान जावा का राहावा? जावा. उगी आमच्यासारख्याला वाटतं आमच्यासारखं कीर्तन कोणाला करता येतं? तुझ्यासाठी 56 गेले ना. विना कारण अशा प्रकारचा अभिमान निर्माण होतो आणि तो अभिमान सर्वात खाली आणणार. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. म्हणजे भगवत भक्त आधी भगवंताच्या प्रसादाने ज्ञानी होतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियुगं तं येन मां प्रियं. तव साय झाला
विषय नाही. भगवान परमात्मा ब्रह्मज्ञान देतात, पण दिल्यानंतर मात्र भगवत भक्त म्हणतो, देवा अद्वैत तो माझी नाही समाधान, गोड हे चरण तेव्हा तुझी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, जाणोनी नेनते करी माझी मन, तुझी प्रेम पुन देवोनिया. असं जाणोनी नेनते झाले कशामुळे? तेने सुखे, परमात्म्याच्या प्रेम सुखा करता जाणून नेमके झाले. सुखाचे 3 प्रकार आहेत मुख्य. एक क्षयिष्णू, दुसरं समपरिमाण आणि तिसरं वर्धिष्णू. विषय सुख हे क्षयिष्णू असतं, ब्रह्मसुख हे समपरिमाण असतं आणि प्रेम सुख हे वर्धिष्णू असतं. एका संसाराला 3 मुलं होती. तिने साधारण 17-18 वर्ष, 19 वर्ष, 20 वयाच्या अशा अंदाजामध्ये आलेली होती. लवकरात लवकर व्यवसायाला लागलं तर बरं असतं, आणि अधिक काळ गेला तर मग व्यवसायाला लागणं अवघड असतं. तिने मुलाला बोलवलं आणि तिघांना 10,000 रुपये देऊन टाकले. जा, तुम्हाला जे गाव पसंत पडेल तिथं जा आणि व्यापार करा. व्यापार करून दिपवाळ सणाला मात्र आपल्या गावी मिळवलेला नफा घेऊन या. तिने मुलं 3 गावी गेली. एक दिल्लीला गेला, एक कलकत्त्याला गेला आणि एक मुंबईला गेला. दिपाळीची वेळ आली आणि 3 मुलं बापाच्या आज्ञेप्रमाणे घरी आली, जन्मगावी आली. बैठकीमध्ये बसली. बापाने एकाला विचारलं, का रे व्यापार केला? म्हणे केला. नफा किती झाला? दिल्लीवाला म्हटला, बाबा व्यापार केला पण ना नफा ना. कशाला तसं? हे बघा 10,000 रुपये. मद्रास वाल्याला विचारलं, काय रे तुझं काय? बाबा फार मोठा फायदा झाला, 10,000चे 50,000 झाले, हे या. तिसरा जो मुंबईला गेला होता त्याला विचारलं, तुझे किती झाले? बाबा येताना उसने पैसे प्रवासाला घेऊन आलो, पण मुंबईला गेला जीवाची मुंबईच केली. विषय सुख भोगणारा हा तोट्यात येणारा, ब्रह्मसुख भोगणारा भांडवलात राहणार आहे आणि प्रेम सुख भोगणारा नफ्यात राहणार आहे. अंगी प्रेमाचे भाते सरिता जैसी चरो लागे पंडू सुता, तैसे नीच नवी भजता श्रद्धा दिसे. हा जन्म पुरत नाही म्हणून घेईन आम्ही जन्म प्रेम सुखामुळे जाणून नेनते झाले तेने सुखे. पण हे बोलतात पण न बोलून मुखे बोलतात. न बोलता बोलतात. बोल आबोलणे बोले, जे बोलण्यात येत नाही ते बोलतात. ब्रह्मसुख बोलण्यात येत नाही. काय सांगू झाले काय सांगू झाले धन्य झाले संसारी, श्री गुरु भेटले होते ने धरिले करी.
पश्चिमेशी चालविले आत्मस्वरूप निर्धारी ते सुख काय सांगो वाचे बोलता नाही वैखरीचे गुणे गेले मी पण हे बोलता येत नाही. पण भक्ती सुखाच्या बाबतीमध्ये मात्र न बोलून मुखे बोलता ती जगद्गुरु तुकोबाराची गाथा न बोलण्यातलं बोलणं आहे. 750 वर्ष होत आहेत सम्राज्ञी ज्ञानेश्वरीला. ते कोणतं बोलणं आहे? हे न बोलण्यातलं बोलणं. श्रीमद भागवत न बोलण्यातलं बोलणं. भक्तीमध्ये असं सामर्थ्य आहे जे बोलता येत नाही त्याला मात्र रूप देण्याची शक्ती भक्तीमध्ये असते. न बोलून मुखे बोलता ती त्यांची भूमिका बोलण्यामध्ये जरी असेल तर मूळ भूमिका महाराज तिसरे स्वरूपाशी त्यांनी आपला स्वतःचा अभेद केला. तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. आम्हाला तू खरा मोहे कैसा मी जाताना. आपण स्वतः भगवत रूप झाले पण भगवत रूप झाल्यानंतर पुन्हा भेद कल्पित भेद निर्माण केला. मधुसूदन सरस्वती म्हणतात भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्ती करता कल्पित केलेलं जे द्वैत असतं ते द्वैत अद्वैत सुखापेक्षा अत्यंत सुंदर असतं. असं अद्वैतापेक्षा पुढे भेद राखून ठेवतात. भेद हा राखणं त्यांचा स्वातंत्र्यातला प्रकार आहे. कदाचित अभेदामध्ये जाऊ वाटलं मी तू पण जाऊ दे दुरी एकच घोंगडे पांघरू बाकी. भेदातून अभेदात अभेदातून भेदात अभेदातून भेदात येतात ते भक्ती सुखा करता येतात. अभेदाने भेद राखेला अंगी कशा करतात त्याचा दुसरा फायदा जगाच्या प्रेम सुखा करता भेद राखतात. वाढावं या जगी प्रेम सुख. जगामध्ये प्रेम सुख वाढावं. वाढ म्हटलं की त्याला एक वर्धिष्णू म्हणतात. कदाचित ज्या गोष्टीला वाढ असते कदाचित त्याला नाश देखील असू शकतो. एखादं आपण ज्वारी पीक पेरतो उगवतं वाढतं वाढता वाढता त्याला कणीस येतं दाणे येतात आणि झाल्यानंतर आपोआपच ते वाढतं. औषधी म्हणतात औषधी तिला म्हणतात जी उगवल्यानंतर फलद्रूप होते आणि पूर्ण फलद्रूप झाले की आपोआप वाढते तिला औषधी म्हणतात. तर अशा ज्या औषधी आहेत त्यांची वाढ होते. ती वाढ होणं म्हणजे प्रकारचा विनाशच आहे. तसं यांची वाढ म्हणजे विनाश आहे का असा अर्थ याचा नाही. कारण हे सत्स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं प्रेम सुख आहे. याची वाढ म्हणजे विनाश नाही. अभेदोने भेद राखेला अंगी वाढावया जगी प्रेम सुख. जगामध्ये प्रेम सुख वाढण्याकरता त्यांनी अभेदून भेद राखला. मग प्रेम सुख वाढवतात कसं अभंगाच्या
साधन अवलंबतात. काळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ. चरणामध्ये घोळ शब्द. घोळ घोळ म्हणजे मराठी भाषेमध्ये घोटाळा, पण तसा इथं अर्थ नाही. घोष शब्दाचं अपभ्रष्ट रूप घोळ. मराठी भाषेमध्ये बऱ्याच शब्दाला अपभ्रष्ट करण्याची सवय आहे. खेड्यामध्ये संधियुक्त शब्द म्हणता येत नाही, मग त्यावेळेला ते आपल्या सोयीनं म्हणतात. ब्राह्मण म्हणता येत नाही, बामण म्हणतात. अपभ्रष्ट अवघडा सगळा काढून टाकतात. प्रत्येक दिवसाची ग्रहदेवता वेगळी वेगळी आहे. कल्पना करा, रविवारची ग्रहदेवता आदित्य म्हणजे सूर्य. संस्कृत दुसरं त्याला नाव आहे रविवार, पर्यायी नाव आहे आदित्यवार. खेड्यातली माणसं आदित्यवार म्हणत नाहीत, आईतवार. गुरुवारला प्रतिशब्द आहे बृहस्पतिवार, त्याला बृहस्पतिवार म्हणतात. बिस्तरवार. अपभ्रष्ट. आपल्याकडे उत्तर गंगेला गोदावरी म्हणतात. मुळात शब्द गोदावरी नाही, गोवध हरी असा शब्द आहे, पण त्याच्यातले काही शब्द गाळले, गोदावरी. अपभ्रष्ट. तसं घोष शब्दाचं अपभ्रष्ट रुपये घोळ. टाळ घोळ कथा. भगवान परमात्म्याच्या प्रेमाचा आनंद भोगण्याकरता टाळाधिकांची सामुग्री घेतात. लावणी मृदंग ते टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. घोष म्हणजे उच्च अशा प्रकारच्या आवाजामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करणं, टाळाचा आवाज हे करणं. पण टाळ हे धातुवाद्य आहे, मृदंग हे चर्मवाद्य आहे, वीणा हे तंतुवाद्य आहे. या वाद्यातून शुद्ध पद्धतीनं निर्मिती आपण जर करत गेलो तर नाद ब्रह्मापर्यंत पोहोचण्याची ताकद या वाद्यामध्ये. त्याचा हा मी मुद्दाम बोललो शुद्ध पद्धतीने. आता इथं नाही सांगत, पण काही ठिकाणी काही मृदंग वाजवणारे असं काही मृदंग वाजवतात, ते मृदंग वाजवतात का तबला वाजवतात हे कळत नाही. काही भागात तर ढोलकी वाजवतात का मृदंग वाजवतात हेच कळत नाही. लोकाला काहीतरी नवीन ऐकवायचं या वृत्तीतून संप्रदायाचे वाटोळं करतात. त्याला प्रत्येकाला शुद्धता आहे महाराज. म्हणजे लोखंडी वाशी पद्मशील शंकर बापू आपेगावकर म्हणायचे, मृदंगामध्ये फक्त 4 शब्द आहेत, धा ता दिन ना. संपला मृदंग. त्या तत्वज्ञान आहे. 10 म्हणजे समब्रह्म, ते म्हणजे हे जग. 3 म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये हे जग जे दिसतं ते हे नाही, असं त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे. ही अशा प्रकारची मृदंगाची साधनं असेल, टाळाची साधनं असेल, घोळघोळा वाजती टाळ, विण्याचा धनुष्कर असेल, याच्यातून नाद ब्रह्माची उत्पत्ती होते. नाद ब्रह्म अधिक नाम ब्रह्म या दोघांचं मिश्रण होतं तेव्हा समाधीचे सुख सांडा उभा ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. अशा प्रकारे ते जगाच्या कल्याणाकरता प्रेमसुख वाढवण्याकरता टाळ गोळ कथा बरोबर कथा म्हणजे कथन करतात. प्रेमाचा सुकाळ, भगवंताच्या प्रेमाचा सुकाळ भोगतात. मूढ लोक पाळतायावर. मूढ म्हणजे मोहित झालेले. अज्ञानापेक्षा मोहित हा पुढचा वर्ग आहे. जसं झोपी जाणं आणि विचित्र स्वप्न पडणं, दोघांमध्ये कोणतं फायद्याचं आहे? विचित्र स्वप्न पडावं का झोपी जावं? नुसतं झोपी जावं. विचित्र स्वप्न पडलं तर स्वप्नाचं दुःख भोगावं लागतं. तसं अज्ञानी आणि विक्षिप्त हे 2 प्रकार भिन्न भिन्न आहेत. अज्ञानापेक्षा देखील विक्षिप्त अवस्था पुढची आहे. अशी देखील विक्षिप्त चित्ताची आहे, त्यांना देखील ही भगवत भक्त मंडळी लोक दलिनादी लागली समाधी मूळ जन नर नारी लोक आले पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारी. असं भगवत भक्त जगाच्या कल्याणाकरता या साधनाचा अवलंब करतात. जाणवणीने न ते झाले ते ने सुखे न बोलवणे मुखे बोलतात. त्यांचं त्यांना स्वतः जरी कळत असलं तरी इतरांना कळण्याकरता मात्र जे त्या भूमिकेवर जातात त्यांनाच या गोष्टी कळत असतात. शेवटच्या क्षणात
जे हे तो आहे तया ठावे विही एका भावे जाणीला. ज्याने परमात्म्याला ऐक्य भावाने ओळखलंय त्यांनाच या गोष्टी माहीत असतात. ऐक्य भाव आणि भेदभाव काही वेळेला ज्ञान भेदभावाने देखील प्रसूत होतं, पण त्याला ज्ञान म्हणता येत नाही. ते एक प्रकारचं अज्ञानच असतं. शुद्ध ज्ञानामध्ये एक भावच असतो, तिथे द्वैत भाव नसतो. एकच प्रसंग थोडक्यात सांगतो आणि सेवावृत्ती घेतो. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक सिंहल द्वीपावर गेले होते आणि गुरु नानकांची वाणी पिकलेली होती. ज्याची वाणी पिकलेली असते त्याच्याकडे सर्व समाजाचे लोंढेचे लोंढे चालतात. आपल्या संप्रदायामध्ये आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे भूतपूर्व वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकर स्वामी महाराज यांची वाणी अशीच पिकलेली होती असं सांगतात. स्वामी पंढरपूरला मठामध्ये काकड्याचं भजन स्वतः करायचे म्हणतात. 3 मजले गच्च भरायचे. त्यावेळेला या स्पीकरची योजना नव्हती म्हणतात. तरी परंतु 3 मजल्यात आवाज येईल इतका त्यांचा आवाज मोठा होता. विशेष त्या काळातला संगीताचा सम्राट बादशाह बालगंधर्व जागा मिळत नाही म्हणून स्वामींच्या भजनाला 2 तास अगोदर येऊन बसायचा. ऐकवतो महाराज यांनी सारेगम पदरीचा केलं नाही, त्यांच्या भजनाला एवढा सम्राट संगीताचा बादशाह येऊन बसावा त्याचं कारण वाणी पिकलेली होती. तसं गुरु नानकांची वाणी पिकलेली होती. सिंहद्वीपावर अनेक समाजाचे लोंढेचे लोंढे त्यांच्याकडे येऊ लागले. सिंहद्वीपाचा राजा शिवनाथ यांनी लक्षात घेतलं इतका समाज यांच्या पाठीमागे लागला, हे खरे साधूचा बोलू साधू बघूया. रात्री 1 वाजता एक वेश्या शृंगार करून पाठवली. मी नेहमी म्हणत असतो आता हा शृंगार पुढच्या पिढीला कळतो की नाही नसतो. ए बाळा तू बसलेला मग शृंगार शब्द कळतो का तुला? शृंगार मेकअप कळतो का? हसण्याची गोष्ट नाही महाराज, दुःखाची गोष्ट आहे. कारण आता असा प्रकार होऊन गेलेला आहे. आपल्या संभावितपणा करता भाषेमध्ये आपण इंग्रजी शब्द घालत चाललो आणि ते बोलत चाललो. परिणामता एक काळ असा येऊ शकेल की आपली मायबोली मराठी काय हे आपल्यालाच कळणार नाही महाराज. ही भयानक अवस्था येणार आहे. वैकुंठवासी परमेश्वरदेव प्रातोस म्हणे रामसुखदाजी म्हणायचे आपली संस्कृती जगवण्याकरता 4 गोष्टी बदलू नका. देश भाषा वेशभूषा खानपान आणि देहसंबंध बदलू नका तर संस्कृती जगेल, नाही ती जगणार नाही. काही मंडळी म्हणते हा बुवा इंग्रजीच्या विरोधी दिसतोय. इंग्रजीच्या विरोधी नाही. मी शाळेमध्ये असताना मला इंग्रजीचा पहिलाच नंबर होता, दुसरा नंबर माहीत नव्हता. पण एक वाक्य सांगतो, इतर भाषेचा आदर करा आणि आपल्या भाषेशी अनन्य राहा तर संस्कृती जगणार आहे. ज्ञानोबा माझा मराठाच बोल कौतुके हे स्वाभिमानाचे उत्तर आपण कुठे ठेवणार आहोत? सगळ्यात उत्तर तसा. एक वेश्या शृंगार करून पाठवली. रात्रीची 1 वेळेची वेळ होती. गुरु नानक उठले आणि उठून नमस्कार करून हात जोडून प्रार्थना केली, हे भगवान